नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला प्रीक्लाम्शिया आणि इक्लाम्शिया बद्दल सांगणार आहे. ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजीच्या अंडर आपण हे टॉपिक पाहणार आहोत. तर आपण प्रीक्लाम्शिया आणि इक्लाम्शियाची डेफिनेशन पाहणार आहोत, बाकी टर्म्स पाहणार आहोत, त्याचे रिस्क फॅक्टर्स पाहणार आहोत, पॅथोफिजिओलॉजी मेकॅनिझम पाहणार आहोत, कॉम्प्लिकेशन्स अँड डायग्नोसिस अँड मॅनेजमेंट हे आपण पाहणार आहोत. डेफिनेशन ऑफ प्रीक्लाम्शिया. फॉर द फर्स्ट टाइम ड्युरिंग प्रेग्नन्सी, म्हणजे त्या स्त्रीच्या पहिल्या गर्भधारणेच्या वेळेस आफ्टर 20 वीक्स ऑफ जस्टेशन, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर किंवा प्रेग्नन्सीच्या 20 आठवड्यानंतर जर बीपी मोर दॅन इक्वल टू 140/90 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी किंवा सिव्हिअर केसेसमध्ये मोर दॅन इक्वल टू 160/110 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असेल विथ प्रोटीन युरिया, म्हणजे युरिन मधून जर प्रोटीन पण जात असेल किती, मोर दॅन इक्वल टू 300 मिलीग्राम इन 1 डे और 24 hours, then this condition is known as प्रीक्लाम्शिया. म्हणजे प्रीक्लाम्शिया काय, थोडक्यात की बीपी वाढलेला असतो त्या स्त्रीचा आणि तिच्या युरिन मधून प्रोटीन बाहेर पडत असते. ठीक आहे. तर जर नॉर्मली त्या बाईला जर डिलिव्हरीच्या अगोदर पासून हाय बीपीचा त्रास असेल तर 12 आठवड्यानंतर, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 12 आठवड्यांनी सुद्धा तिचा बीपी हायच असेल. बट the rise in BP doesn't persist 12 weeks postpartum in pre-eclampsia. तर pre-eclampsia मध्ये डिलिव्हरी नंतर 12 आठवड्याने तिचा बीपी नॉर्मल होऊन जाईल. पण जर त्या बाईला क्रोनिक हायपरटेन्शन असेल, म्हणजे डिलिव्हरी असू नसू तिला ऑलरेडी बीपीचा त्रास असेल, हाय बीपीचा हायपरटेन्शनचा त्रास असेल, तर 12 आठवड्यानंतर सुद्धा तिचा बीपी काही नॉर्मल होणार नाही. Now we are going to see difference between gestational hypertension and preeclampsia. ओके. तर आता प्रीक्लाम्शिया काय आपण पाहिलं की बीपी वाढलेला असतो आणि प्रोटीन युरिया असते. मग आता इक्लाम्शिया काय, प्री इक्लाम्शिया प्लस कॉन्व्हल्जन्स नोन ॲज इक्लाम्शिया. तर कॉन्व्हल्जन्स म्हणजे एपिलेप्सी किंवा सीजर्स एपिसोड्स विथ व्हॉल्युंटरी जर्की मुवमेंट्स ऑफ लिम्स, दॅट इज नोन ॲज कॉन्व्हल्जन्स. फिट येते जेव्हा प्रोटीन युरिया आणि बीपी वाढलेला असतो, त्याचबरोबर त्याला आपण इक्लाम्शिया म्हणतो. तर मग आता जस्टेशनल हायपरटेन्शन आणि प्रीक्लाम्शिया मध्ये काय फरक आहे, तर जस्टेशनल हायपरटेन्शन म्हणजे काय, जर बीपी फक्त प्रेग्नन्सीच्या काळात वाढत असेल त्या स्त्रीच्या, तर मग त्याला आपण जस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. ड्युरिंग जस्टेशन, ड्युरिंग प्रेग्नन्सी इफ देर इज राइज इन बीपी, देन दॅट इज नोन ॲज जस्टेशनल हायपरटेन्शन. मग तर प्रीक्लाम्शिया मध्ये पण बीपी वाढतोय प्रेग्नन्सीच्या वेळेस. मग जस्टेशनल हायपरटेन्शन आणि प्रीक्लाम्शिया मध्ये काय फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जस्टेशनल हायपरटेन्शन आणि प्रीक्लाम्शिया. तर फरक हा आहे की जस्टेशनल हायपरटेन्शन मध्ये प्रोटीन युरिया नसते, पण प्रीक्लाम्शिया मध्ये प्रोटीन युरिया मोर दॅन इक्वल टू 300 मिलीग्राम फॉर 24 hours आपल्याला पाहायला मिळते. ओके. सो सिमिलॅरिटी हे आहे की जस्टेशनल हायपरटेन्शन आणि प्रीक्लाम्शिया दोघांमध्ये बीपी मोर दॅन इक्वल टू 140/90 असू शकते आफ्टर 20 वीक्स ऑफ जस्टेशन. बट in preeclampsia there is protein urea, whereas in gestational hypertension there is no protein urea. And edema may or may not be present in both. तर खूप वेळा आपण जेव्हा हिस्ट्री घेतो तेव्हा बरेचदा जेव्हा इडिमा किंवा पायावर सूज येण्याचे असे काही आपल्याला लक्षण दिसतात, तेव्हा फर्स्ट थिंग आपल्या डोक्यात आपल्या हिस्ट्रीच्या वेळेस सांगतात की प्रीक्लाम्शिया किंवा इक्लाम्शिया हे डिफरन्शियल डायग्नोसिस तुमच्या डोक्यात असायला हवं. पण इडिमा मे और मे नॉट बी प्रेझेंट इन प्रीक्लाम्शिया. तर क्रोनिक हायपरटेन्शन और नोन केस ऑफ हायपरटेन्शन बिफोर प्रेग्नन्सी ऑलरेडी, म्हणजे प्रीक्लाम्शिया मध्ये आपण पाहिलं की डिलिव्हरी प्रेग्नन्सीच्या वेळेस त्या स्त्रीचा बीपी वाढलेला असतो. पण जर ती व्यक्ती क्रोनिक हायपरटेन्सिव्ह आहे हे आपल्याला कसं कळेल की, म्हणजे प्रेग्नन्सी असो नसो तिला बीपीचा त्रास आहे, आणि हे आपल्याला प्रीक्लाम्शिया पासून कसं डिफरन्शिएट करता येईल, कसं या दोघांमध्ये फरक करता येईल प्रीक्लाम्शिया आणि क्रोनिक हायपरटेन्शन मध्ये. तर जर क्रोनिक हायपरटेन्शन असेल, म्हणजे त्या स्त्रीला प्रेग्नन्सीच्या अगोदरपासून बीपीचा त्रास असेल, तर 20 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी नंतरच तिचा बीपी वाढेल असं नाही, म्हणजे प्रेग्नन्सीच्या 20 आठवड्या अगोदरच तिचा बीपी ऑलरेडी वाढलेला असेल क्रोनिक हायपरटेन्शन मध्ये. त्यानंतर क्रोनिक हायपरटेन्शन परसिस्ट इवन आफ्टर 12 वीक्स पोस्टपार्टम, दॅट इज इवन 13th वीक आफ्टर डिलिव्हरी ड्युरिंग फॉलोअप. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 12 आठवड्यांनी प्रीक्लाम्शियाचा बीपी, प्रीक्लाम्शियामुळे जर का बीपी वाढलेला असेल तर ते नॉर्मलाइज होऊन जाईल.
पण जर क्रोनिक हायपरटेन्शन असेल तर 12 आठवड्यांनी सुद्धा बीपी नॉर्मल येणार नाही. देअरफॉर पेशंट्स कॅन हॅव जस्टेशनल हायपरटेन्शन ऑर कॅन हॅव प्रीक्लाम्शिया. ओके, तर खूप पॉसिबिलिटीज असू शकतात. एक तर तिला जस्टेशनल हायपरटेन्शन म्हणजे फक्त प्रेग्नन्सीच्या वेळेस बीपी वाढलेला असेल विदाउट प्रोटीन्युरिया विच इज जस्टेशनल हायपरटेन्शन, किंवा प्रीक्लाम्शिया प्रोटीन्युरिया विथ इन्क्रीज ब्लड प्रेशर, किंवा क्रोनिक हायपरटेन्शन which persists irrespective of the pregnancy, or chronic hypertensive patients can also develop preeclampsia, that is known as superimposed preeclampsia on chronic hypertension. किंवा असं पण असू शकतं की त्या स्त्रीला ऑलरेडी हाय बीपीचा त्रास आहे आणि त्यात पुन्हा प्रेग्नन्सी मध्ये पुन्हा प्रीक्लाम्शिया सुद्धा झालेला आहे. सो अशा सगळ्या पॉसिबिलिटीज होऊ शकतात. तर आता पाहूया सुपरइम्पोज प्रीक्लाम्शिया ऑन क्रोनिक हायपरटेन्शन. म्हणजे क्रोनिकली हायपरटेन्सिव्ह आहे ती व्यक्ती पहिल्यापासूनच आणि आता त्यावर प्रीक्लाम्शिया सुपरइम्पोज झालाय. ठीक आहे, तर ह्यात काय होतं की कसं आपल्याला कळेल की सुपरइम्पोज झालाय की नाही, तर न्यू ऑनसेट प्रोटीन्युरिया बट आफ्टर 20 वीक्स ऑफ जस्टेशन. म्हणजे असं असू शकतं की तिचा बीपी वाढलेला आहे पण 20 आठवड्यानंतर प्रोटीन्युरिया चे लक्षणं सुरू झाली आहेत. ठीक आहे, तेव्हा आपल्याला कळेल की प्रीक्लाम्शिया सुपरइम्पोज झालाय. त्यानंतर अ सडन इन्क्रीज इन प्रोटीन्युरिया और बीपी, किंवा मग असं पण असू शकतं की प्रोटीन्युरिया सुद्धा आहे तिला 20 आठवड्यांअगोदर पण 20 आठवड्यानंतर प्रोटीन्युरिया वाढलाय, तेव्हा आपल्याला कळेल की हा आता प्रीक्लाम्शिया सुद्धा सुपरइम्पोज झालाय क्रोनिक हायपरटेन्शनवर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ठीक आहे हायपरटेन्शन आणि प्रोटीन्युरिया 20 आठवड्या अगोदर पासून आहे, पण जर 20 आठवड्यानंतर प्लेटलेट काउंट 1 लाख पेक्षा कमी झालेले असेल पर मिलीमीटर क्यूब इन विमेन, तर मग ओळखून घ्यायचं की नाही आता प्रीक्लाम्शिया सुद्धा सुपरइम्पोज झालाय क्रोनिक हायपरटेन्शनवर. ठीक आहे, सो दिस इज हाऊ वी विल रेकॉग्नाइज हाऊ सुपरइम्पोज प्रीक्लाम्शिया ऑन क्रोनिक हायपरटेन्शन कॅन अपियर. आता आपण प्रीक्लाम्शियाची पॅथोफिजिओलॉजी आणि त्याची कारणं, त्याचे रिस्क फॅक्टर्स पाहणार आहोत की प्रीक्लाम्शिया कसा होतो आणि कोणत्या कारणांमुळे होतो. ठीक आहे, त्याच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत. तर पहिलं कारण म्हणजे यंग प्रायमरी ग्रॅव्हिडा, म्हणजे त्या स्त्रीचं वय खूप कमी असताना जर का ती स्त्री प्रेग्नंट झालेली असेल तर त्यामुळे प्रीक्लाम्शिया होऊ शकतो का, कारण मदर जी आहे ती त्या फिटल टिश्यूला एक्सपोज झालेली असते. तर फिटल टिश्यू इज हाफ फादर अँड हाफ मदर, अर्ध्या वडिलांच्या क्रोमोझोम्स पासून तयार झालेलं असतं ते बाळ फिटस आणि अर्ध्या आईच्या क्रोमोझोम्स पासून. तर मॅटर्नल टिश्यूज ह्या सगळ्या गोष्टींना एक्सपोज झालेले असतात आणि त्यामुळे मदरची बॉडी एक इम्युन रिस्पॉन्स माउंट करते फिटसच्या त्या टिश्यूज अगेन्स्ट. ठीक आहे, त्यामुळे प्रीक्लाम्शिया होऊ शकतो. सो मदर इज एक्सपोज टू द फिटल टिश्यू कोरियन इक्विलाय फॉर द फर्स्ट टाइम. Also because even mother mounts an immune response against the fetus as fetus is half mother and half father. दुसरं कारण म्हणजे एज ऑफ मदर मोर दॅन 35 इयर्स, तर एकतर लेस दॅन 20 इयर्स किंवा एज ऑफ मदर मोर दॅन 35 इयर्स, त्यामुळे असू शकतं. ट्विन्स, मल्टिपल प्रेग्नन्सी, वेजिक्युलर मोल. ठीक आहे, ह्या कंडिशन्स मध्ये जिथे फिटल टिश्यू जास्त असेल. ठीक आहे, त्यानंतर फॅमिली हिस्ट्री, ऑटोझोमल रिसेसिव्ह, तर जर फॅमिली हिस्ट्री असेल प्रीक्लाम्शियाची तरी त्या स्त्रीला प्रीक्लाम्शिया होऊ शकतो. त्यानंतर पास्ट हिस्ट्री किंवा इन प्रिव्हियस प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा प्रीक्लाम्शिया असेल तर पुन्हा पुढच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस 25% चान्स ऑफ रिकरन्स होतो. त्यानंतर थ्रोम्बोफिलियाज अँड अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम, आपला सिंड्रोम. ठीक आहे, तर हे पण एक ऑटोइम्युन सिंड्रोमच आहे. ठीक आहे, त्यामुळे सुद्धा प्रीक्लाम्शिया होऊ शकतो. आता पुढचे कारण पाहूयात. प्री एक्झिस्टिंग ओबेसिटी, म्हणजे आई जर का ओबीज असेल किंवा प्री एक्झिस्टिंग हायपरटेन्शन, प्री एक्झिस्टिंग रिनल किडनी डिजीज, प्री एक्झिस्टिंग डायबिटीज, या सगळ्यांमुळे प्रीक्लाम्शियाचा धोका वाढू शकतो. स्मोकिंग इज प्रोटेक्टिव्ह फॉर प्रीक्लाम्शिया, तर रिस्क फॅक्टर्स मध्ये स्मोकिंग लिहू नका कारण स्मोकिंग प्रीक्लाम्शियासाठी म्हणजे इट प्लेज अ प्रोटेक्टिव्ह रोल. त्यानंतर इवन प्लासेंटा प्रिव्हिया इज प्रोटेक्टिव्ह फॉर प्रीक्लाम्शिया. ठीक आहे, त्यानंतर न्यू पॅटर्निटी ऑल्सो प्लेज अ रोल. ओके, HLA-DR4 जीन बरोबर जर का असोसिएटेड असेल तर त्यामुळे सुद्धा प्रीक्लाम्शिया होऊ शकतो. ठीक आहे, इम्युनोमॉड्युलेशन थिअरी, ज्यामध्ये
TH2 हेल्पर सेल्स वाढतात आणि TH1 हेल्पर सेल्स डिक्रीज होतात, तर ह्यामुळे सुद्धा प्रीक्लाम्शिया होऊ शकतो. तर चेंजेस टेकिंग प्लेस ड्युरिंग प्रीक्लॅम्पशिया. तर प्रीक्लॅम्पशियाच्या वेळेस काय काय बदल होतात शरीरात, तर एंडोथिलियल डॅमेज. तर मदरचे जे काही ब्लड वेसल्स असतात त्याच्या सगळ्यात आतल्या लेअरला आपण एंडोथिलियम म्हणतो, तर त्याला डॅमेज होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर वेझोस्पाझम की आपण म्हणतो आकुंचन आणि प्रसरण, तर त्या ब्लड वेसल्सचं आकुंचन झालेलं असतं, स्पॅझम झालेलं असतं आणि इम्बॅलन्स बिटवीन वेझोकॉन्स्ट्रिक्टर्स अँड वेझोडायलेटर्स. तर जे वेझोकॉन्स्ट्रिक्टर्स असतात जे आकुंचन करवतात, उदाहरणार्थ एंडोथिलिन 1 किंवा अँजिओटेन्सिन 2 साठीची सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते ब्लड वेसल्स मध्ये, किंवा TXA2 फॅक्टर, तर हे सगळे वाढल्यामुळे, किंवा मग जे वेझोडायलेटर्स आहेत जसे की प्रोस्टासायक्लिन्स, नायट्रिक ऑक्साईड, हे डिक्रीज झाले, तर अशा इम्बॅलन्समुळे सुद्धा प्रीक्लाम्शिया होऊ शकतो आणि हे सगळे चेंजेस दिसतात प्रीक्लाम्शियाच्या वेळेस. आता थेअरी ऑफ इम्प्रॉपर और डिफेक्टिव्ह ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजन, म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होतं ओवम आणि स्पर्मचं आणि जेव्हा इम्प्लांटेशन होतं, म्हणजे ते जे काही फर्टिलाइज प्रोडक्ट आहे ते युटरसमध्ये आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते फिटल टिश्यू, ठीक आहे, ते जे काही ब्लास्टुला, मोर्युला, जे काही फर्टिलायझेशनचं प्रोडक्ट आहे ते मॅटर्नल एंडोमेट्रियम आणि मायोमेट्रियम मध्ये खड्डा बनवून स्वतःची जागा बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजन म्हणतो, की ते सेल्स मल्टिप्लाय होतात आणि त्यांची जी सगळ्यात आउटरमोस्ट लेअर आहे ज्याला आपण ट्रोफोप्लास्ट म्हणतो, तर ते रिॲक्शन कॉज करून तिकडे खड्डा बनवतं आणि स्वतःची जागा अजून मजबूत बनवतो, तर त्याला ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजन असं म्हणतो. तर ह्या ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजन मध्ये जर काही बिघाड झाला तर त्यामुळे सुद्धा प्रीक्लॅम्शिया होऊ शकतो. तर हे जे ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजन आहे, ठीक आहे, त्याचे दोन वेव्हज आहेत, फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह. तर फर्स्ट वेव्ह 12 वीक्स फर्टिलायझेशन नंतर 12 वीक्सच्या आतमध्ये होतं आणि सेकंड वेव्ह ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजनची 12 वीक्स नंतर होते. तर हे डिफेक्टिव्ह ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजन कशामध्ये होऊ शकतं, तर प्रीक्लॅम्शियामध्ये आणि इंट्रायुट्राइन ग्रोथ रिटार्डेशन या दोन्ही कंडिशन्स होऊ शकतात जेव्हा ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजन डिफेक्टिव्ह असतं. आता हे डिफेक्टिव्ह ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजन होतंय म्हणजे नेमकं काय होतं हे आपण पुढे पाहूया. तर पुढे कंटिन्यू करते थेअरी ऑफ इम्प्रॉपर और डिफेक्टिव्ह ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजन. तर जेव्हा प्लासेंटा फॉर्म होत असतो, प्लासेंटा म्हणजे काय, कोरियनिक वेला म्हणजे फिटसचा टिश्यू आणि मदरच्या एंडोमेट्रियम वगैरेचा टिश्यू जिथे एम्ब्रियो ग्रो होतोय, ठीक आहे. तर जेव्हा आणि प्लासेंटा इज अ मिडल मॅन बिटवीन द फिटस अँड द मदर, जे की सगळं न्यूट्रिशन वगैरे पुरवतोय. तर इनिशियली व्हेन द प्लासेंटा इज ग्रेटिंग फॉर्म, द वेसल्स आर हाय रेजिस्टन्स लो फ्लो सिस्टम, म्हणजे इनिशियली जेव्हा ब्लड वेसल्स तिकडे फॉर्म होत आहेत तेव्हा रेझिस्टन्स खूप असतो ब्लड फ्लो साठी, तर रेझिस्टन्स खूप हाय असतो आणि ब्लड फ्लो तिकडे कमी असतो. मग जेव्हा हळूहळू ट्रोफोब्लास्ट फॉर्म होतो तेव्हा जे काही ट्रोफोब्लास्ट आहे बेबीचा ते मॅटर्नल स्पायरल वेसल्स मध्ये, ठीक आहे, मॅटर्नल ब्लड वेसल्स मध्ये इन्व्हेड करतो आणि त्यानंतर त्याचं जे काही ट्युनिका मीडिया आहे, 3 लेयर्स असतात ब्लड वेसल्सचे, ट्युनिका एक्सटर्ना, मीडिया आणि इंटरना. तर ट्युनिका मीडियाचा जो लेअर आहे त्याला डॅमेज कॉज करतं आणि त्यामुळे जे काही हाय रेझिस्टन्स सिस्टीम आहे ती लो रेझिस्टन्स सिस्टीम मध्ये कन्वर्ट होण्यास मदत होते आणि जो फ्लो कमी आहे, लो फ्लो सिस्टीम आहे, ती हाय फ्लो सिस्टीम तयार करण्यास मदत करते. Therefore, third point, high resistance low flow system will get converted to low resistance high flow system and all this happens normally. ठीक आहे. तर जेव्हा ट्रोफोब्लास्ट फॉर्म होईल, प्लासेंटा ग्रो होईल, ठीक आहे, तेव्हा हाय रेझिस्टन्स लो फ्लो सिस्टीमचं लो रेझिस्टन्स हाय फ्लो सिस्टीम मध्ये कन्वर्जन होतं, ठीक आहे. आणि हे सगळे ट्युनिका मीडियाला डॅमेज वगैरे ही एक नॅचरल प्रोसेस आहे. पण प्रीक्लाम्शिया मध्ये काय होतं की ट्रोफोब्लास्ट नीट इन्व्हेडच करत नाही, ठीक आहे. जे तिकडे जे मॅटर्नल वेसल्सला जे काही डॅमेज करायचं आहे व्यवस्थित नॅचरली किंवा जे काही जागा बनवायची आहे ते व्यवस्थित होत नाही, त्यामुळे जे हाय रेझिस्टन्स लो फ्लो जी सिस्टीम आहे, ठीक आहे, तर ती तशीच राहते आणि लो रेझिस्टन्स हाय फ्लो सिस्टीम बनत नाही, म्हणजे कमी रेझिस्टन्स देऊन फ्लो जास्त वाढवायला हवा असा काही प्रकार होत नाही. त्यामुळे जो रेझिस्टन्स आहे तो हायच राहतो.
त्यामुळे जे ब्लड वेसल्स आहेत ते एकदम कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये स्पॅझमोडिक स्टेटमध्येच राहतात. त्यामुळे जेव्हा बीपी थोडा सुद्धा राईज झाला तर बेबीला कमी ब्लड सप्लाय मिळतो. त्यालाच आपण युटेरो प्लॅसेंटल इन्सफिशियन्सी म्हणतो की फिटसची गरज खूप आहे पण त्या प्रमाणात त्याला तेवढा ब्लड सप्लाय भेटत नाहीये आणि त्यामुळे ग्रोथ रिटार्डेशन, इंट्रायुट्राइन ग्रोथ रिटार्डेशन ऑफ द बेबी हॅपन्स. का? कारण की लो रेझिस्टन्स हाय फ्लो सिस्टम तयार झालेली नाहीये. ठीक आहे, तर ही आहे थिअरी ऑफ इम्प्रॉपर और डिफेक्टिव्ह ट्रोफोब्लास्टिक इन्व्हेजन. तर पुढे पॅथोफिजिओलॉजीला पाहू की फॉल्टी प्लॅसेंटेशन म्हणजे प्लासेंटा किंवा जे काही मी म्हणाले की जे फर्टिलाइज प्रोडक्ट आहे त्याचं नीट प्लासेंटेशन, ते जर का नीट जागेवर बसलं नाही, ज्याला आपण फॉल्टी प्लॅसेंटेशन म्हणतो, तर असं फॉल्टी प्लॅसेंटेशन झाल्यामुळे काय होतं की मॅटर्नल वॅस्क्युलर डिझीज होते. ठीक आहे, आईचे जे काही ब्लड वेसल्स आहेत, ठीक आहे, त्याची डिझीज त्यामध्ये बिघाड होतो. जेनेटिक इम्युनॉलॉजी किंवा इन्फ्लेमेटरी फॅक्टर्स त्यानंतर पुढे ते रोल प्ले करतात आणि एक्सेसिव्ह ट्रोफोब्लास्ट. ठीक आहे, तर ह्या 3 गोष्टींमुळे काय होईल की युटेरो प्लॅसेंटल परफ्युजन कमी होईल. म्हणजे प्लॅसेंटाला युटरस कडून जे प्लॅसेंटाला ब्लड फ्लो होत आहे, ठीक आहे, ते कमी होईल. ठीक आहे, त्यामुळे एंडोथिलियमचं ऍक्टिव्हेशन होईल. ब्लड वेसल्सची जी सगळ्यात आतली लेअर आहे, ठीक आहे, त्याचं ऍक्टिव्हेशन होईल आणि त्यामुळे वेझोस्पाझम म्हणजे जास्त आकुंचन पावणं, ठीक आहे, ब्लड वेसल्सचं हे होईल. तर त्यामुळे काय होतं की ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे सीझर्स, हायपरटेन्शन, ॲब्रप्शन, ओलिग्युरिया, लिव्हर इश्केमिया ह्या सगळ्या गोष्टी होतील. ॲब्रप्शन म्हणजे काय, तर प्लॅसेंटाचं जे युटरस बरोबर आईच्या जे गर्भपिशवी आहे त्याच्याबरोबर जे कॉन्टॅक्ट आहे ते तुटेल. ठीक आहे, ॲब्रप्शन, ओलिग्युरिया, कमी युरिन फॉर्म होणे, लिव्हर इश्केमिया, ठीक आहे, सीझर्स, हायपरटेन्शन ह्या गोष्टी होतील. ठीक आहे, त्यामुळे कॅपिलरी मधून लीक होईल. ठीक आहे, फ्लुइड, ज्यामुळे सूज, इडिमा. आपल्याला माहिती आहे की जेव्हा ब्लड वेसल्स मध्ये ब्लड प्रेशर वाढतं, ठीक आहे, त्यामुळे त्यावेळेस काही फ्लुइड जास्त हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढल्यामुळे फ्लुइड इंटरस्टिशियल टिश्यू म्हणजे आजूबाजूच्या छोट्या छोट्या टिश्यूज मध्ये जातात, त्यामुळे जे इडिमा होतो. तर हिमो कॉन्सन्ट्रेशन, इडिमा आणि प्रोटीनयुरिया होतो. ठीक आहे, त्याचबरोबर कोॲग्युलेशन कास्केड जे आहे त्याचं ऍक्टिव्हेशन होऊन थ्रोम्बोसाइटोपिनिया होतं. की कोॲग्युलेशन कास्केड म्हणजे काय, क्लॉट फॉर्म करण्यासाठीचे जे काही मेकॅनिझम आहे ती ऍक्टिव्हेट होते आणि त्यामुळे जे प्लेटलेट्स वगैरे ते सगळे एका ठिकाणी येतात आणि त्यामुळे आजूबाजूच्या ब्लड मधला जो प्लेटलेट काउंट आहे तो कमी होतो. ठीक आहे, तर नॉक्शियस एजंट्स लाईक इंटरल्युकिन्स, सायटोकाइन्स अँड लिपिड पेरोक्साइडेजेस अँड वेझोऍक्टिव्ह एजंट्स लाईक प्रोस्टासायक्लिन्स, नायट्रिक ऑक्साइड अँड एंडोथिलिन्स, दे ऑल कॉज युटेरोप्लासेंटल परफ्युजन. तर हे सगळे इंटरल्युकिन, सायटोकाइन्स, लिपिड पेरोक्साइडेजेस हे सगळे केमिकल्स ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामुळे युटेरोप्लासेंटल परफ्युजन, जे युटरस कडून प्लासेंटाला ब्लड फ्लो आहे, ब्लड फ्लो जो आहे तो कमी होतो आणि त्यामुळे सुद्धा प्रेक्लाम्शिया होतो. तर आता इंडिकेशन्स ऑफ सिव्हिअरिटी ड्युरिंग हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर ऑफ प्रेग्नन्सी. तर प्रीक्लाम्शिया होणार आहे किंवा काही डेंजरस सिच्युएशन आहे आईमध्ये, हे आपल्याला कसं कळेल, तर त्यासाठी काही इंडेक्सेस आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे प्रेझन्स ऑफ इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन इज इनफ टू लेबल द पेशंट ॲज प्रीक्लाम्शिया. म्हणजे जे काही फिटस आहे त्याची व्यवस्थित वाढ होत नसेल, ठीक आहे, त्याच्या ग्रोथ मध्ये रिटार्डेशन होत असेल, ग्रोथ कमी होत असेल, तर इनफ आहे तेव्हा हे जे लक्षण आहे ते इनफ आहे त्या व्यक्तीला प्रीक्लाम्शिया म्हणण्यासाठी. ठीक आहे, किंवा जर बीपी वाढल्याचे लक्षण दिसत असतील आणि इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन होत असेल तर त्या व्यक्तीला प्रीक्लाम्शिया लेबल करण्यासाठी हे एक लक्षण पुरेसं आहे. तर बाकी इंडेक्सेस काय आहेत, डायस्टोलिक बीपी मोर दॅन 110 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. तर नॉर्मली आपलं बीपी जे 120/80 असतं, तर जर 120/80 तर जे डायस्टोलिक असतं ते 80 असतं. तर जे मोर दॅन 110 असेल तर डायस्टोलिक बीपी, तर एक सिव्हिअरिटीचं इंडिकेशन आहे प्रीक्लाम्शियामध्ये. त्यानंतर सिस्टोलिक बीपी मोर दॅन 160 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी, हेडेक, डोकेदुखी, व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस, तर जे विजन आहे ते ब्लर होते. ठीक आहे, अप्पर ॲब्डोमिनल और एपिगॅस्ट्रिक पेन, ठीक आहे, ओलिग्युरिया म्हणजे कमी युरिन होणे, कॉन्व्हल्जन्स, एपिलेप्सी फिटचे एपिसोड्स. त्यानंतर सेरम क्रिएटिनिनची लेवल वाढणे, थ्रोम्बोसायटोपिनिया की प्लेटलेट काउंट जी 3 लाख 4 लाख पर्यंत असते ती 1 लाख पेक्षा कमी होणे, थ्रोम्बोसायटोपिनिया. लिव्हर एन्झाईम्स, एचजीओटी, एचजीपीटी त्याचे मार्क्ड एलिव्हेशन, त्याच्यात वाढ होणे. ठीक आहे, फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन, ठीक आहे, आणि पल्मोनरी इडिमा.
ह्या सगळ्या गोष्टी असतील तर मग काहीतरी डेंजर आहे हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर ऑफ प्रेग्नन्सी मध्ये, हे आपण जाणून घ्यावे. कॉम्प्लिकेशन्स ऑफ प्रीक्लाम्शिया, मॅटर्नल कॉम्प्लिकेशन्स. आता प्रीक्लाम्शियामुळे काय कॉम्प्लिकेशन्स होतात, विशेषतः आईमध्ये काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. एकतर प्रीक्लाम्शिया पुढे इक्लाम्शियामध्ये प्रोग्रेस होऊ शकतं. प्रीक्लाम्शिया म्हणजे फक्त बीपी वाढणे आणि प्रोटीनयुरिया होणे. इक्लाम्शिया म्हणजे बीपी वाढल्याबरोबर आणि त्याचबरोबर प्रोटीनयुरिया होण्याबरोबर जेव्हा कॉन्व्हल्जन सुद्धा होतात तेव्हा आपण त्याला इक्लाम्शिया म्हणतो. त्यानंतर अब्रप्शन म्हणजेच प्लासेंटाचं जे कनेक्शन आहे युट्रस बरोबर ते कनेक्शन तुटणं, ठीक आहे, त्याला अब्रप्शन म्हणतो. डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन म्हणजे काय, की काही ठिकाणी ब्लड वेसल्स मध्ये खूप ब्लड क्लॉट्स फॉर्म होतात. कशामुळे, तर तिकडे प्लेटलेट्सचं ॲग्रिगेशन झाल्यामुळे, आणि मग उरलेल्या ठिकाणी बिलकुलच प्लेटलेट्स नसतात, त्यामुळे बाकी ठिकाणी ब्लिडिंगचे टेंडन्सीज वाढतात. पण त्याचबरोबर एका ठिकाणी खूप क्लॉट्स झालेले असतात, तर ह्याला डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन असं म्हणतो. त्यानंतर हेल्प सिंड्रोम. हेल्प सिंड्रोम म्हणजे काय, तर ह्या नावातच त्याचं फुल फॉर्म आहे. एच म्हणजे हिमोलायसिस, ई म्हणजे एलिव्हेटेड लिव्हर एन्झाईम्स EL, आणि LP म्हणजे लो प्लेटलेट काउंट, तर याला आपण हेल्प सिंड्रोम म्हणतो. त्यानंतर कोॲग्युलोपॅथी, व्हेरियस ब्लिडिंग डिसऑर्डर्स, ठीक आहे, ब्लाइंडनेस, प्रीटर्म लेबर, मॉर्टॅलिटी. प्रीटर्म लेबर म्हणजे आहे त्या वेळापूर्वीच त्या मदरला कॉन्ट्रॅक्शन्स येतात, ठीक आहे, लेबरचे. मॉर्टॅलिटी आणि डिलिव्हरी नंतर सुद्धा पोस्टपार्टम हेमरेज, या सगळ्या गोष्टींचा धोका वाढतो जेव्हा प्री इक्लाम्शिया झालेलं असतं. आता फिटल कॉम्प्लिकेशन्स ऑफ प्रीइक्लाम्शिया, तर इंट्रायुटराइन ग्रोथ रिटार्डेशन, इंट्रायुटराइन फिटल डेथ म्हणजेच बाळाची वाढ कमी होणे किंवा मग बाळाचा आतमध्येच मृत्यू होणे. प्री मॅच्युरिटी, ठीक आहे, कम्प्लीट मॅच्युरिटी न होणे. ओलिगोहायड्रोमनियस, जेव्हा ॲमनिओटिक फ्लुइड कमी होतं बेबीचं, लायखर कमी होतं, त्याला ओलिगोहायड्रोमनियस म्हणतात. तर हे सगळं प्रीइक्लाम्शियामुळे बेबीमध्ये हे कॉम्प्लिकेशन्स दिसू शकतात. त्यानंतर इक्लाम्शिया बद्दल 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत कॉन्व्हल्जन्स बद्दल. तर अँटीनेटल पिरियड म्हणजे डिलिव्हरीच्या काळात 50% वेळा इक्लाम्शिया किंवा कॉन्व्हल्जन्स येऊ शकतात, ठीक आहे. 50% टाइम्स इक्लाम्शिया और कॉन्व्हल्जन्स अपीयर ड्युरिंग अँटीनेटल पिरियड, 30% टाइम ड्युरिंग इंट्रापार्टम पिरियड वेन द पेशंट इज इन लेबर, आणि 20% टाइम्स पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर. तर कॉन्व्हल्जन्स का बरं होतात, तर एकतर वेझोस्पाझम झाल्यामुळे ब्रेनला ब्लड सप्लाय कमी किंवा ऑक्सिजन सप्लाय कमी झाल्यामुळे वेझोस्पाझममुळे कॉन्व्हल्जन्स होऊ शकतात, किंवा सेरेब्रल इडिमामुळे जर का ब्रेनवर प्रेशर वाढलं तर त्यामुळे होऊ शकतं. इन्फेक्शन आणि हेमरेज, तर या सगळ्या गोष्टींमुळे कॉन्व्हल्जन्स होऊ शकतात. सिम्पटम्स विच इंडिकेट इम्पेंडिंग इक्लाम्शिया. इम्पेंडिंग इक्लाम्शिया म्हणजे काय, की सध्या तरी तिला इक्लाम्शिया नाहीये, सध्या तरी तिला कॉन्व्हल्जन्स किंवा सीझरचे एपिसोड्स नाहीत, फिट येण्याचे एपिसोड्स नाहीत, पण तिला येण्याची खूप शक्यता आहे. हे आपल्याला कोणत्या लक्षणांवरून कळेल, ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण इम्पेंडिंग इक्लाम्शिया, की आता तर नाहीये इक्लाम्शिया पण आता होण्याचे खूप चान्सेस आहेत. ते कसं ओळखावं, तर हेडेक, त्या स्त्रीला हेडेक होऊ शकतो. एपिगॅस्ट्रिक पेन म्हणजे पोटाच्या वरच्या बाजूला दुखू शकतं का, कारण लिव्हरची जी काही ग्लिसन्स कॅप्सूल आहे, लिव्हरचं जे कव्हरिंग आहे ते ग्लिसन्स कॅप्सूलने बनलेलं आहे, ते जर का स्ट्रेच झालं, ठीक आहे, त्यामुळे ते जे काही नर्व आहे त्या डर्मॅटोममुळे जर का रेफर्ड पेन झालं दुसरीकडे, ठीक आहे, नर्वमुळे, कारण सबकॅप्स्युलर लिव्हर हिमाटोमा झाल्यामुळे, की लिव्हर मध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे हे सगळं होऊ शकतं. कारण आपण पाहिले की डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन होतं, ठीक आहे, ब्लिडिंग टेंडन्सीज वाढतात. तर लिव्हरमध्ये जर का हिमॅटोमा झाला तर लिव्हरची जी कॅप्सूल आहे ती स्ट्रेच होते आणि त्यामुळे तिथल्या नर्व्स किंवा डर्मॅटममुळे रेफर्ड पेन होतं पोटाच्या वरच्या बाजूला. तर असं एपिगॅस्ट्रिक पेन होऊ शकतं. ओके, इम्पेंडिंग इक्लाम्शियाच्या सायन्स सिम्पटम्समध्ये. त्यानंतर नॉजिया, वॉमिटिंग, ओलिग्युरिया म्हणजे कमी युरिन प्रोड्यूस होणं आणि ब्लरिंग ऑफ विजन. तर हे 5 सिम्पटम्स आहेत, 5 डेंजरस साइन्स सुद्धा म्हणू शकतो टू इंडिकेट इम्पेंडिंग इक्लाम्शिया. हेडेक, एपिगॅस्ट्रिक पेन, नॉजिया, वॉमिटिंग, ओलिग्युरिया आणि ब्लरिंग ऑफ विजन. तर आता इम्पेंडिंग इक्लाम्शियाच, तर असं जर का असेल की इम्पेंडिंग इक्लाम्शिया असेल किंवा इक्लाम्शियाच असेल तर काय करावं बरं,
तर ज्या दिवशी तुम्हाला कळेल की इम्पेंडिंग इक्लाम्शिया आहे किंवा जर का इक्लाम्शियाचे सिम्पटम्स दिसले सरळ सरळ कॉन्व्हल्जन्स वगैरे दिसले, तर तो त्या प्रेग्नन्सीचा लास्ट दिवस असेल, त्यापुढे प्रेग्नन्सी कंटिन्यू करू नये, तेव्हा त्वरित आपण डिलिव्हरी करावी. कारण डिलिव्हरी हीच एक ट्रीटमेंट आहे. प्री इक्लाम्शिया ही डिलिव्हरीमुळे किंवा प्रेग्नन्सीमुळे निर्माण झालेली एक कॉम्प्लिकेशन आहे, तर त्याची ट्रीटमेंट काय असेल? डिलिव्हरीज. तर इट इज द लास्ट डे ऑफ pregnancy. Pregnancy shouldn't can't be continued further. We have to do delivery because delivery is a definitive treatment for all pregnancy induced conditions, especially eclampsia, irrespective of the weeks of gestation. म्हणजे आता तुम्ही म्हणाला अरे 34 किंवा 35 वर्षाचीच प्रेग्नन्सी आहे, तर काय करावं? तर डिलिव्हरी करावी लगेच. ठीक आहे. आणि 27-28 आठवड्यांची जर का प्रेग्नन्सी असेल तर जर का NICU ची फॅसिलिटी चांगली असेल, निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटची, तरी पण मग डिलिव्हरी करणे कायम चांगलं. जरी ते बेबी 22, 24, 26 वीक्स जरी असेल आणि आईला धोका असेल, तरी पण मग डिलिव्हरी करणं हीच एक खूप चांगली ट्रीटमेंट आहे. आता नेहमी आपण त्वरित सिझेरियन सेक्शन करतो का? जर का ती व्यक्ती प्री इक्लाम्शिया किंवा इक्लाम्शिया च्या सिम्पटम्सनी सफर होत असेल, इम्पेंडिंग इक्लाम्शिया किंवा इक्लाम्शियाचे जर सिम्पटम्सनी ती त्रस्त असेल, तर आपण लगेच सिझेरियन सेक्शन करतो का? तर नाही. आपण नेहमी नॉर्मल वजायनल डिलिव्हरीज प्रेफर करतो. पण कशी डिलिव्हरी करायची हे सुद्धा केस टू केस डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल जर का ऑब्स्टेट्रिक इंडिकेशन्स असतील, म्हणजे जर पेल्विसची साईजच कमी असेल, कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस, किंवा माल प्रेझेंटेशन असेल, बेबी जो प्रेझेंट आहे आईच्या पोटात त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते व्यवस्थित व्होल्टेक्स प्रेझेंटेशन असेल, तर मग आपल्याला सिझेरियनच करावं लागेल. ठीक आहे. पण डिलिव्हरी तर सिझेरियनच करावं लागेल. पण वजायनल डिलिव्हरी जर का करायची असेल, तर सगळ्यात अगोदर आईला स्टेबिलाइज करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण काय करतो? प्रोफायलॅक्टिकली मॅग्नेशियम सल्फेट देतो. ठीक आहे. जरी आई कॉन्व्हल्जन नसेल तरी पण आपण मॅग्नेशियम सल्फेट देतो, त्याला आपण प्रोफायलॅक्टिक मॅग्नेशियम सल्फेट असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर अँटी हायपरटेन्सिव्ह स्टार्ट करतो. ठीक आहे. लेबर इंड्यूस करतो आणि मग डिलिव्हरी प्लॅन करतो. ठीक आहे. तर आईला स्टेबिलाइज केल्यानंतर मग आपण नॉर्मल वजिनाइल डिलिव्हरीचे सगळे मेथड्स फॉलो करतो. मी म्हणाले की प्रोफायलॅक्टिक मॅग्नेशियम सल्फेट देतो आपण इक्लाम्शिया किंवा इम्पेंडिंग इक्लाम्शियाच्या केसेसमध्ये. तर याचा फायदा काय? तर मॅकपाय ट्रायल जी झाली त्यात असं प्रूव्हन आहे की जर इम्पेंडिंग इक्लाम्शियाच्या पेशंटमध्ये आपण जर मॅग्नेशियम सल्फेट दिलं, तर त्यामुळे जे फिट येण्याचे प्रकार किंवा कॉन्व्हल्जन्स कमी होतात, मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमी होते. ठीक आहे. मृत्यूचा दर कमी होतो. ॲब्रप्शन जे काही प्लासेंटाचं जे कनेक्शन तुटणं आहे युटरस पासून ते कमी होतं आणि अशाच कॉम्प्लिकेशन्स कमी होतात असं आढळून आलेलं आहे मॅकपाय ट्रायलमध्ये, जे की मॅग्नेशियम सल्फेट देण्याचा एक फायदा आहे. ठीक आहे. तर इम्पेंडिंग इक्लाम्शिया आणि इक्लाम्शियाची ट्रीटमेंट काय आहे? आपण अँप्यूल देतो मॅग्नेशियम सल्फेटचं. ठीक आहे. एकदा मॅग्नेशियम सल्फेट दिल्यानंतर वेट अँड वॉच वगैरे करू नाही शकत आपण. आपल्याला डिलिव्हरी ॲज सून ॲज पॉसिबल करावी लागते. ठीक आहे. तर अँटी कॉन्व्हल्जंट सुद्धा देतो आपण जर कॉन्व्हल्जन्स वगैरेचे काही सिम्पटम्स असतील तर. ठीक आहे. तर आपण आणि अँटी हायपरटेन्सिव्ह सुद्धा देतो. तर अँटी हायपरटेन्सिव्ह कोणते देतो? बेटर मदर केअर ड्युरिंग हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी, एक न्यूमोनिक आहे आणि त्यावरून आपण कोणते अँटी हायपरटेन्सिव्ह देतो हे मी पुढे सांगेन. तर अँटी हायपरटेन्सिव्ह बेटर मदर केअर ड्युरिंग हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी, तर कोणते आपण अँटी हायपरटेन्सिव्ह देतो? बेटर बी फॉर बीटा ब्लॉकर, जसे की लॅबेटोलॉल, आणि आपण लॅबेटोलॉल ओरल किंवा इंट्राव्हेनस दोन्ही प्रकारे देऊ शकतो. त्यानंतर मदरसाठी मिथाइल डोपा म्हणजे अल्फा मिथाइल डोपा आपण देतो. ठीक आहे. त्यानंतर केअर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, नेफेडिपिन. डी ड्युरिंग डोपामिन. ठीक आहे. हायपरटेन्सिव्ह हायड्रालाझिन आणि प्रेग्नन्सी प्राझोसिन. तर ह्या निमोनिक वरून आपण लॅबेटोलॉल, ठीक आहे, बीटा ब्लॉकर्स, मिथाइल डोपा, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, निफेडिपिन, डोपामिन, हायड्रोलायझिन, प्राझोसिन हे ड्रग्ज आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. तर प्रेफरन्स कोणता अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये? तर लॅबेटोलॉल ओरल किंवा IV हे फर्स्ट लाईन ड्रग ऑफ चॉईस आहे. ठीक आहे. अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये. तर जर हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी असेल तर आपण ओरल लॅबेटोलॉल देतो. पण जर का हायपरटेन्सिव्ह क्रायसिस असेल, क्रायसिस म्हणजे जेव्हा BP 180 ते 120
असं झालेलं असेल तेव्हा आपण IV लॅबेटोलॉल देतो. ठीक आहे. तर हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सीच्या वेळेस आपण ओरल लॅबेटोलॉल आणि अल्फा मिथाइल डोपा देतो. पण जेव्हा हायपरटेन्सिव्ह क्रायसिस असेल म्हणजेच BP 180 ते 120 झालेला असेल तेव्हा आपण IV लॅबेटोलॉल आणि हायड्रोलाझिन सुद्धा IV देतो. आता पाहूयात हेल्प सिंड्रोम काय. तर मी ऑलरेडी सांगितलं की हे नावच एक निमोनिक टाईप आहे. H म्हणजे हिमोलिसिस, EL म्हणजे इलिव्हेटेड लिव्हर एन्झाइम्स आणि LP म्हणजे लो प्लेटलेट काउंट लेस दॅन 1 lakh पर मिलीमीटर क्यूब. तर हेल्प सिंड्रोम झालं तर हे सुद्धा एक डिलिव्हरीचंच इंडिकेशन्स आहे. किती वीक्स झाले प्रेग्नन्सीला दॅट इज इरिस्पेक्टिव्ह. ठीक आहे. सो यू हॅव टू डू डिलिव्हरी इरिस्पेक्टिव्ह ऑफ द वीक ऑफ जेस्टेशन. सो डिलिव्हरी इज द डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट फॉर इम्पेंडिंग इक्लाम्शिया आणि health syndrome. So you should not wait and watch. Do not wait and watch. Okay, do the delivery. And HELP is a rare complication of preeclampsia. What all things do we monitor when we give patient magnesium sulfate? आता magnesium sulfate कधी कसं किती देतो हे मी तुम्हाला पुढे सांगेल. पण जेव्हा magnesium sulfate देतो तेव्हा आपण काय चेक केलं पाहिजे? तर त्या व्यक्तीची नी किंवा पटेलर जर शाबूत आहे का, रेस्पिरेटरी रेट नॉर्मल आहे का आणि युरिन आउटपुट नॉर्मल आहे का. तर हे सगळं नॉर्मल असेल तेव्हाच आपण मॅग्नेशियम सल्फेट पुढे कंटिन्यू करू शकतो. तर मॅग्नेशियम सल्फेटची ब्लड मध्ये किती थेरपेटिक लेवल आपण अचीव केली पाहिजे, किती कॉन्सन्ट्रेशन असायला हवं ब्लड मध्ये, तर 4 ते 7 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर एवढी लेवल आपल्याला ब्लड मध्ये मॅग्नेशियम सल्फेटची गाठायची आहे. ठीक आहे. कारण ह्या लेवललाच आपले कॉन्व्हल्जन्स किंवा फिट येण्याचे प्रकार ते बंद होतील. ठीक आहे. पण ह्यापेक्षा जास्त लेवल नको का, कारण ह्यापेक्षा जास्त लेवल झाली मॅग्नेशियम सल्फेटची तर मॅग्नेशियम सल्फेट टॉक्सिसिटी होऊ शकते आणि त्यामुळे काय होऊ शकतं म्हणजे 4 ते 7 मिली 4 ते 7 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर एवढी रेंज पाहिजे मॅग्नेशियम सल्फेटची. पण जर का ती एक्सीड होऊन 8 to 10 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर झाले तर मग युट्रस कॉन्ट्रॅक्ट होणं बंद होईल. ठीक आहे. 10 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर नी जर्क्स बंद होतील. ठीक आहे. 12 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट होईल, रेस्पिरेटरी पॅरालिसिस होईल, डेथ होईल, पेशंट मरू शकतो. ठीक आहे. म्हणून आपण मॅग्नेशियम सल्फेट मॉनिटर करणं, रेस्पिरेटरी रेट बरोबर आहे का, पटेलर जर्क्स आहेत का, युरिन आउटपुट बरोबर आहे का, ह्या सगळ्याच्या मदतीने मॉनिटर करणं फार गरजेचं आहे जेव्हा आपण मॅग्नेशियम सल्फेट देतो. तर मॅग्नेशियम सल्फेट टॉक्सिसिटी झाल्यावर आपण काय करायला हवं, तर मॅग्नेशियम सल्फेटचा अँटीडोट काय आहे, कॅल्शियम ग्लुकोनेट. म्हणून मॅग्नेशियम सल्फेट टॉक्सिसिटी झाल्यानंतर आपण IV कॅल्शियम ग्लुकोनेट देतो. ठीक आहे. जर कॉन्व्हल्जन्स 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ परसिस्ट झाले तर आपण इंट्राव्हेनसली 2 ग्रॅम कॅल्शियम ग्लुकोनेट देतो 2 मिनिटांकरिता. ठीक आहे. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 10 मिलीलिटर ऑफ 20% असं आहे. ठीक आहे. जर एक वुमेन लार्ज असेल साईजने वेटने तर आपण 4 ग्रॅम कॅल्शियम ग्लुकोनेट देतो. ठीक आहे. तर हे जे आपण तेव्हा देतो कॅल्शियम ग्लुकोनेट जेव्हा मॅग्नेशियम सल्फेटची टॉक्सिसिटी झालेली असेल. तर मग आपण मॅग्नेशियम सल्फेट कसं देतो, तर मॅग्नेशियम सल्फेटचे 4 रेझिम्स आहेत. ठीक आहे. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा किती प्रमाणात कधी द्यावं, कसं द्यावं, ह्यासाठी 4 प्रकार आहेत. ठीक आहे. ह्यातला कोणताही एक प्रकार आपण वापरू शकतो. तर त्या 4 प्रकारांची नावं काय आहेत, प्रिचार्ड रेजिम, सिबाई रेजिम, झुस्पान रेजिम आणि सरदेसाई किंवा सोलापूर रेजिम, जे एक इंडियाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर मोस्ट कॉमनली आपण प्रिचार्ड रेजिम वापरतो. ठीक आहे. तर ते काय आहे आपण पुढे पाहूयात. फॉर मॅग्नेशियम सल्फेट. तर प्रिचार्ड रेजिम मध्ये आपण किती मॅग्नेशियम सल्फेट देतो, टोटल 14 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट देतो. आता कसं देतो, तर पहिले आपण 4 ग्रॅम देतो. ठीक आहे. आणि त्यानंतर 10 ग्रॅम देतो, 5-5 ग्रॅम अशी विभागणी करून. तर ह्या 14 ग्रॅम मधले पहिले 4 ग्रॅम आपण इंट्राव्हेनसली देतो 4 मिनिटांकरिता. ठीक आहे. त्यानंतर 10 ग्रॅम म्हणजेच 5 अधिक 5 ग्रॅम अशी विभागणी केलेली असते. ते आपण इच बुट म्हणजे ग्लुटियस मसल जे आहे बुटक्स मध्ये तिथे देतो. ठीक आहे. असं 5 आणि 5 ग्रॅम. आणि त्यानंतर सबसिक्वेंटली दर 4 तासांनी आपण 5 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट देतो अल्टरनेट बुटक्सवर. तर ठीक आहे. तर पहिले 14 ग्रॅम देतो आपण लोडिंग डोस. ठीक आहे. 4 ग्रॅम इंट्राव्हेनस आणि त्यानंतर 5 आणि 5 ग्रॅम बुटक्सवर दोन्ही. ठीक आहे. असं 14 ग्रॅम झालं. आणि त्यानंतर दर 4 तासांनी
आपण 5 ग्रॅम देतो अल्टरनेट साइड्स पर्यंत. आता हे कधीपर्यंत कंटिन्यू करावं मॅग्नेशियम सल्फेट? तर डिलिव्हरी झाल्यानंतर 24 तासांसाठी किंवा फिट आल्यानंतर त्याच्या पुढे 24 तास. तर जे काही नंतर होईल, उदाहरणार्थ आता फिट येऊन गेला पण फिट नंतर डिलिव्हरी झाली, ठीक आहे, तर डिलिव्हरी नंतर 24 तास मॅग्नेशियम सल्फेट कंटिन्यू करेल मी, किंवा मग डिलिव्हरी झाली आणि मला पुन्हा फिट आली तर ती फिट आल्यानंतर मग 24 तास पुढे मी मॅग्नेशियम सल्फेट कंटिन्यू करेल. तर फिट आल्यानंतर मीन्स आफ्टर कॉन्व्हल्जन्स और आफ्टर डिलिव्हरी, विच एव्हर इज लेटर, आफ्टर दॅट 24 hours we will continue magnesium sulfate. Only if urine output is more than 100 milliliter per 4 hour after magnesium sulfate dose, then only continue magnesium sulfate dose. Because magnesium sulfate is excreted by the kidneys. That is, if urine output is not adequate, magnesium sulfate is not excreted properly and therefore magnesium sulfate toxicity can occur. तर मग किडनी शाबूत असतील, urine output व्यवस्थित असेल 100 milliliter per 4 hour, तरच मॅग्नेशियम सल्फेट कंटिन्यू करा, नाहीतर मग मॅग्नेशियम सल्फेट टॉक्सिसिटी होण्याचा धोका असतो. म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेटचं युरिन आउटपुट शुड बी 25 to 30 मिलीलिटर पर आवर और 100 मिलीलिटर पर 4 hour. तर असं जरी असेल की किडनीचा काही प्रॉब्लेम असेल तरी पण फर्स्ट डोस मॅग्नेशियम सल्फेटचा द्यावाच लागतो, ठीक आहे. देर इज नो कॉन्ट्राइंडिकेशन फॉर द फर्स्ट डोस ऑफ मॅग्नेशियम सल्फेट even if patient's excretory system or route is catheterized or blocked or whatever. First dose has to be given but subsequent doses can be delayed or omitted. म्हणजे पहिला डोस द्यावाच लागतो, पुढचे डोसेस तुम्ही ओमिट करू शकता किंवा डिले करू शकता किंवा कमी देऊ शकता, पण पहिला डोस मॅग्नेशियम सल्फेटचा द्यावाच लागतो. तर आता सीबाई रेजिम ऑफ प्रोटोकॉल फॉर मॅग्नेशियम सल्फेट. तर 4 रेजिमची मी नावं सांगितलेली, प्रिटचार्ड रेजिम, सीबाई रेजिम, झुस्पान रेजिम आणि सरदोसाई सोलापूर रेजिम. तर प्रिटचार्ड रेजिम आपण पाहिलेला आहे. आता आपण सीबाई रेजिम पाहूयात, ज्यात लोडिंग डोस 6 ग्रॅम इंट्राव्हेनस देतो 20 मिनिटसाठी आणि मग मेंटेनन्स डोस 2 to 3 ग्रॅम एव्हरी आवर बोथ इंट्राव्हेनस. म्हणजे लोडिंग डोस सुद्धा आणि मेंटेनन्स डोस दोन्ही सुद्धा इंट्राव्हेनस. तसं प्रिटचार्ड रेजिम मध्ये काय होतं की 14 ग्रॅमचा डोस असतो, आपण 4 ग्रॅम इंट्राव्हेनस देतो आणि त्यानंतर 5+5 ग्रॅम असं 2 बुटक्स मध्ये देतो आणि त्यानंतर आफ्टर एव्हरी 4 ग्रॅम्स वी गिव्ह 5 ग्रॅम, ठीक आहे. तर तसं ह्यात लोडिंग डोस 6 ग्रॅमचा आणि त्यानंतर मेंटेनन्स डोस 2 ते 3 ग्रॅमचा पर आवरली इंट्राव्हेनसली, ठीक आहे. तर हे झाले सीबाई रेजिम. तर आता मॅग्नेशियम सल्फेट कसं किती देतो हे आपण पाहिलं. तर प्रीक्लाम्शिया झाल्यावर कोणते इन्व्हेस्टिगेशन्स करायचे हे आपण पाहूयात. पहिलं तर युरिन फॉर प्रोटीन. आपण पाहिलं की प्रीक्लाम्शिया मध्ये प्रोटीन युरिया होतो मोर दॅन इक्वल टू 300 मिलीग्राम पर 24 hours. तर त्यासाठी किती प्रोटीन पडतं युरिन मध्ये बाहेर हे तर आपल्याला मोजावंच लागेल. तर युरिन शुगर, मायक्रोस्कोप अँड युरिन कल्चर, ठीक आहे. 24 hour युरिनरी प्रोटीन टू रूल आउट अदर रिनल डिसऑर्डर्स. तर युरिन फॉर प्रोटीन. त्यानंतर कम्प्लीट ब्लड काउंट, का की प्लेटलेट काउंट बघण्यासाठी, हेल्प सिंड्रोम किंवा आणखी काही असे डिसऑर्डर्स असतील की ज्यामध्ये प्लेटलेट काउंट लेस देन 1 lakh per millimeter क्यूब होतं, ठीक आहे. आणि थ्रोम्बोसाइटोपिनिया झालेला असतं, तर त्यासाठी आपण कम्प्लीट ब्लड काउंट घेतो, ठीक आहे. आणि आणखी एक गोष्ट की प्रीक्लाम्शिया मध्ये फॉल्सली हिमोग्लोबिन वाढलेलं दिसेल बिकॉज ऑफ हिमो कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. त्यानंतर रिनल फंक्शन टेस्ट की आपण ब्लड युरिया, सेरम क्रिएटिनिन, सेरम युरिक ऍसिड पाहतो की किडनी सगळं व्यवस्थित आहे का पाण्यासाठी, कारण नंतर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा डोस द्यायचा आहे. नंतर लिव्हर फंक्शन टेस्ट जसे की SGOT, सेरम ग्लुटामिक ऑक्झॅलोएसिटिक ट्रान्सअमाइनेज किंवा SJPT, सेरम ग्लुटामिक पायरुवेट ट्रान्सअमाइनेज, ठीक आहे. बिलिरुबिन, सेरम क्रिएटिनिन, हे सगळं आपण चेक करतो. कोॲग्युलेशन टेस्ट हे करतो, डिसेमिनेटेड इंट्राव्हेस्क्युलर कोॲग्युलेशन रूल आउट करायला, जसं की ब्लीडिंग टाइम, क्लॉटिंग टाइम, प्रोथ्रोम्बिन टाइम, कोॲग्युलेशन प्रोफाइल, सेरम फायब्रिनोजेन लेवल, सेरम युरिक ऍसिड. तर सेरम युरिक ऍसिड मोर दॅन 4.5 ग्रॅम milligram per deciliter is a biomarker for preeclampsia. If increased, it indicates that the kidneys are affected. तर प्रीक्लाम्शियाचं बायोमार्कर काय आहे, सेरम युरिक ऍसिडची लेवल जर का 4.5 मिलीग्रॅम पर डेसिलिटर झालेली असेल तर ते
एक इंडिकेशन आहे किडनीज अफेक्टेड झाल्याचं, ठीक आहे, किंवा बायोमार्कर आहे प्री इक्लाम्शियासाठीचं. त्यानंतर आपण फंडोस्कोपी करतो, ठीक आहे. पॅप्युलरी इडिमा झालेला असेल तर ते आपल्याला फंडोस्कोपीने कळतं, ठीक आहे. इट इंडिकेट्स आर्टेरियोलर कॉन्स्ट्रिक्शन. तर नॉर्मली वेन टू आर्टेरियल रेशिओ 3/2 असतो, पण हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सीमध्ये वेन टू आर्टेरियोलर रेशिओ 3:1 होतं, म्हणजेच वेन्स जास्त नंबरने वाढतात ॲज कम्पेअर टू द आर्टरीज, ठीक आहे. तर हे आपण फंडोस्कोपीचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करतो जेव्हा आपण प्रीक्लाम्शिया शोधत असतो. त्यानंतर पुढील इन्व्हेस्टिगेशन्स कोणते, तर टेस्ट फॉर फिटल वेलबिंग, कारण ही हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे त्यामुळे फिटल वेलबिंगचे टेस्ट आपल्याला करावेच लागतील. उदाहरणार्थ किक काउंट, नॉन स्ट्रेस टेस्ट, NST, BPP, बायोफिजिकल प्रोफाईल, कलर डॉपलर, ठीक आहे. जर ह्या टेस्ट असतील तरच आपण प्रेग्नन्सी 32 वीक्सच्या पुढे कंटिन्यू करतो आणि तेव्हाच आपण अँटी हायपरटेन्सिव्ह देऊन ट्रीट करतो, नाहीतर मग आपल्याला त्वरित डिलिव्हरी करणं खूप गरजेचं असतं. इफ पेशंट ऑफ कंट्रोल प्रीक्लाम्शिया एव्हरीथिंग इज नॉर्मल, then let delivery happen normally, okay, within 37 weeks, ठीक आहे. तर मग जर नॉर्मल कंट्रोल प्री इक्लाम्शिया असेल, म्हणजेच इक्लाम्शिया किंवा इम्पेंडिंग इक्लाम्शिया नसेल, तर मग 37 वीक्स पर्यंत आपण कंटिन्यू करू शकतो प्रेग्नन्सी, जर फक्त कंट्रोल प्री इक्लाम्शिया असेल तर. पण मग 37 वीक्सच्या पुढे आपण नाही कंटिन्यू करत प्रेग्नन्सी, कारण 37 वीक्स नंतर रिस्क टू बेनिफिट रेशिओ वाढतो, म्हणजे रिस्क वाढते आणि बेनिफिट कमी असतो त्यानंतर, ठीक आहे. तर आपण 32 ते 34 वीक काळ थांबलेलं असतं की बेबीचं लंग मॅच्युअर व्हायचं असतं, ठीक आहे. मॅच्युअर लंग नसेल तर मग रिस्क वाढलेली असते, त्यामुळे आपण तोपर्यंत 34 आठवड्यापर्यंत आपण डिलिव्हरी नाही करत. पण 34 आठवड्या किंवा 37 आठवड्यानंतर मग रिस्क खूप वाढलेली असते, त्यामुळे आणि बेनिफिट कमी असतो, त्यामुळे डिलिव्हरी त्वरित करणं गरजेचं असतं, मग थांबण्यात काही अर्थ नसतो. तर नॉर्मली इवन इन प्रीक्लॅम्शिया वी ऑलवेज प्रेफर वजायनल रूट. तर मी सांगितलंय की अनलेस काही ऑब्स्टेट्रिक इंडिकेशन्स असतील, जसं की माल प्रेझेंटेशन किंवा कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस, तोपर्यंत आपण सिझेरियन प्रेफर करतच नाही. आपण नेहमी नॉर्मल वजायनल डिलिव्हरीच प्रेफर करतो, जरी प्रीक्लॅम्शियाची केस असेल तर. तर आपण काय करतो, लेबर इंड्यूस करतो, सर्विक्स रायपन करतो, PGE2, प्रोस्टाग्लॅंडिन E2, सर्वी प्राईम जेल देऊन, ठीक आहे. आर्टिफिशियल रप्चर कॉज करतो मेम्ब्रेन्सचा आणि ऑक्सिटोसिनची ड्रिप ॲडमिनिस्टर करतो, ठीक आहे. LSCS आपण फक्त स्टॅटिक इंडिकेशन्स किंवा ऑब्स्टॅटिक इंडिकेशनसाठी देतो, उदाहरणार्थ फिटल डिस्ट्रेस, ठीक आहे, की फिटसचा जो हार्ट रेट आहे ते 140 वरून अचानक 100 वगैरे व्हायला लागले, किंवा प्लासेंटा प्रिविया म्हणजेच फॉल्टी प्लासेंटेशन असेल, ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस, माल प्रेझेंटेशन, ऑब्लिक लाय, ट्रान्सवर्स लाय, किंवा मॅटर्नल कंडिशन वर्सनिंग, अनफेवरेबल सर्विक्स, और देन देर इज लॉंग टाइम फॉर डिलिव्हरी इवन आफ्टर इंडक्शन, म्हणजे डिलिव्हरीसाठी इंडक्शन करून सुद्धा जर डिलिव्हरीला खूप लॉंग इंटरवल लागतंय, तेव्हा मग आपण LSCS करतो. तर हे झाले आपण कशी डिलिव्हरी करतो किंवा वजायनल रूट प्रेफर करतो किंवा कधी LSCS करतो. तर प्रेडिक्शन काय आहे प्री इक्लाम्शियासाठी ते आपण आता पाहणार आहोत, की प्री इक्लाम्शिया होऊ शकतं किंवा हे आपण कसं प्रेडिक्ट करतो. तर खूप वर्षांपूर्वी आपण गॅन्स रोल ओव्हर टेस्ट करायचो. ह्यात आपण काय सांगायचो, त्या बाईला एका कुशीवर झोपायला सांगायचो आणि मग अचानक पुन्हा सुपाईन पोझिशनमध्ये झोपायला सांगायचो. तर अचानक ब्लड प्रेशर ड्रॉप झाला पाहिजे जेव्हा आपण त्या लेडीला लॅटरल पोझिशन पासून सुपाईन पोझिशनमध्ये झोपायला सांगतोय. पण जर BP ड्रॉप नाही झाला तर दॅट पेशंट इज लाईकली टू डेव्हलप प्रीक्लाम्शिया. तर ही खूपच अनस्पेसिफिक टेस्ट आहे, म्हणून ही पूर्वी केली जायची. त्यानंतर दुसरी युरिनरी कॅल्शियम एक्सक्रीशन, ठीक आहे. जर ते इन्क्रीज झालं मोर दॅन 12 मिलीग्राम पर 24 hours, इवन दॅट इज अ प्रेडिक्शन फॉर प्रीक्लाम्शिया. त्यानंतर कलर डॉपलर आपण केव्हा करतो, जेव्हा इंट्रायुट्राइन ग्रोथ रिटार्डेशन ची समस्या असते किंवा RH निगेटिव्ह प्रेग्नन्सी असते, तेव्हा आपण कलर डॉपलर करतो. की डायस्टोलिक नॉच, आपल्याला जेव्हा मॅटर्नल युट्राइन RT मध्ये डायस्टोलिक नॉच दिसतो कलर डॉपलर मध्ये, ठीक आहे, 16, 18 किंवा 30 वीक्सच्या दरम्यान, ठीक आहे, सेकंड ट्रायमिस्टर मध्ये किंवा इव्हन फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये, तर दॅट इज अ प्रेडिक्शन फॉर प्रीक्लाम्शिया. What other factors are prediction for preeclampsia? एक तर placental growth factor and vascular endothelial growth factor दोन्ही कमी झाले तर then that is a prediction for preeclampsia. किंवा एंडोक्लिन वाढलेलं असेल किंवा SFLT soluble FMS like tyrosine kinase 1
हे वाढलेलं असेल तर दॅट इज ऑल्सो प्रेडिक्शन फॉर प्रीक्लॅम्शिया. तर मग प्रीक्लॅम्शिया आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो? जर पास्ट हिस्ट्री असेल प्रीक्लॅम्शियाची तर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये आपण ते कसं प्रिव्हेंट करू शकतो? एक तर लो डोस ॲस्पिरिन देऊन 75 to 150 मिलीग्रॅम ॲस्पिरिन थ्रू आउट प्रेग्नन्सी दिली आपण 34 वीक्सपर्यंत, त्याने आपण प्रीक्लॅम्शिया प्रिव्हेंट करू शकतो. कॅल्शियमचा हाय डोस 2 ग्रॅम पर डे, त्याने प्रीक्लॅम्शिया प्रिव्हेंट होऊ शकतो. विटॅमिन सी, ई, ए, लायकोपिन, ऑल अँटीऑक्सिडंट्स अँड ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ह्या सगळ्या गोष्टी देऊन आपण प्रीक्लॅम्शिया प्रिव्हेंट करू शकतो. आता इक्लॅम्शियाचे डिफरन्शियल डायग्नोसिस काय असू शकतात हे आपल्याला विचारू शकतात एक्झाममध्ये. तर एपिलेप्टिक कॉन्व्हल्जन्स, हिस्टेरिकल कॉन्व्हल्जन्स आणि एन्सेफेलायटिस किंवा मेनिंजायटिसमुळे होणारे कॉन्व्हल्जन्स हे सगळे डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत इक्लॅम्शियासाठी. तर आपण इक्लॅम्शियाबद्दल सगळं पाहिलेलं आहे. थँक्यू.